नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी प्रथम डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बरेच दिवस झालं मी मुंबई पोलीसचा कट ऑफ सांगतोय कारण की गेली 2 दिवस झाले मी कट ऑफ सांगितला होता की मुंबई पोलीस शिपाई पदाचा आणि कारागृहाचा चालकचा देखील सांगितलेला आहे. तर अजून एकदा रिपीट कट ऑफ सांगणार आहे, कशा प्रकारे मुंबई शिपाई या पदाचा कट ऑफ लागणार आहे. आता बरेच दिवस झालं मी सांगतोय, पण बरेच जणांचा विश्वास नाही, कारण की सर एवढा कट ऑफ लागेल का. आता मी ओपनचा 130 मार्काचा कट ऑफ लागेल सांगितला होता, पण अतिशहाने लोक काय म्हणतात 136 लागेल, 140, 150 काय लागेल का. अशा प्रकारे जे कमेंट जे आहे ते विद्यार्थी टाकत आहेत आणि त्यांचा अतिशहानपणा जे जणांना नडत आहे त्याच्यामुळे ते विद्यार्थी पाठीमागे राहिलेले आहेत. आणि जो कट ऑफ लागणार आहे तो देखील बऱ्याच त्या असल्या कमेंटमुळे काय होते, बरेच खालचे दुसरे व्हिडिओ बघणारे असतील त्यांचं नैराश्य होतं, कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात कट ऑफ मी सांगितलेला आहे. त्यानंतर आणखी वाढवून सांगतात, म्हणजे त्याच्यामध्ये आणखीन भर टाकण्याचं काम जे आहे ते बाकीचे बिनकामाचे विद्यार्थी करत आहेत. तर त्यांच्यासाठी अजून एकदा कट ऑफ रिपीट सांगणार आहे, कशा प्रकारे कट ऑफ लागू शकतो दरवर्षी तुलनेमध्ये. कारण की आपण हे कट ऑफ जो आहे तो कुठलाही अंत सांगत नाही, दरवर्षी तुलनेमध्ये दरवर्षीचा अभ्यास करून हा कट ऑफ सांगितलेला असतो. कारण की प्रत्येक वर्षीचा पेपर आणि प्रत्येक वर्षी लागलेला पोलीस भरतीमध्ये कशा प्रकारे कट ऑफ, आता 21चा कट ऑफ बघितला होता आपण, 22चा बघितला होता, आता गेले मागची पोलीस भरतीचा बघितला, आता हे चालू पोलीस भरतीचा बघणार आहेत. इतर जिल्ह्याचा कट ऑफ बघितलं, संपूर्ण जिल्ह्याचा कट ऑफ बघता ह्या जिल्ह्याचा कट ऑफ काढलेला आहे. तर कशा प्रकारे मुंबई शहरचा शिपाई या पदासाठी कट ऑफ जाणार आहे. तर ओपनचे विद्यार्थी असतील त्यांना मी तुम्हाला सांगितलं 130 मार्काची टोटल पाहिजे ओपनच्या विद्यार्थ्यांना, कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात कट ऑफ जाणार नाही. बरेच जण म्हणतात की सर 135 136चा कट ऑफ जाईल, पण असं काही होणार नाही मित्रांनो. तुम्ही जर असल्या बुलतापावर बळी जर पडला तर तुमचं फुकट नैराश्य येणार आहे, कारण की उगाच फालतू गोष्टी बघून आपल्याला फुकट सिरियस व्हायचं नाही. कारण की आपल्याला जे समाधानकारक कट ऑफ जे लागणार आहे आणि तशाच प्रकारे कट ऑफ लागावं अशी आपली देवाकडे आशा आहे, आणि त्याच प्रकारे विद्यार्थ्याचं कल्याण देखील होणार आहे. कारण की फालतू कुठल्याही कट ऑफचं बघायचं नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, फक्त आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला वेळोवेळी आपले अपडेट येत राहणार आहे. तर ओपनचा कट ऑफ मी सांगितलं 130 मार्काचा कट ऑफ. ओपनचे मुले जर असतील त्यांना 130 मार्क असतील तर त्यांचं 100% याच्यामध्ये सिलेक्शन होण्याची शक्यता आहे, दाट शक्यता आहे. म्हणजे 99.99% एवढी शक्यता मी तुम्हाला देत आहे. 130 मार्काचा कट ऑफ हा ओपनचा लागणार आहे. कारण की आजपर्यंत पोलीस भरती इतिहासात म्हणतो आजपर्यंत एवढा 130 मार्काच्या वरी कधीच कट ऑफ गेलेला नाही. 130 मार्काच्या वरी पोलीस भरतीचा कधीच कट ऑफ गेला नाही. तुम्ही जर पाठीमागचा इतिहास बघा, जर तुम्ही खरंच पोलीस भरती करत असाल, जर तुम्हाला खरंच पोलीस भरती क्षेत्रामध्ये खळखळून माहिती असेल तर तुम्ही पाठीमागचा कट ऑफ बघा, चौकशी करा, आणि तरच आपल्याला कमेंटमध्ये सांगा की सर आमचं एवढं तुम्ही बोलता ते खरं आहे का खोटं आहे. कारण की मी तुम्हाला जे सांगतो ते रिअल सांगत आहे, कुठलीही फेक माहिती नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता 100% यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका. पोलीस भरती संदर्भात 100% अपडेट तुमच्यापर्यंत येत असणार आहे. ज्यांचं पुणे कारागृहासाठी ग्राउंड राहिले त्याच्या संदर्भात सर्वात मोठे अपडेट आपल्यापर्यंत आलेले आहे, ते देखील मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तोपर्यंत तुम्ही यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करून टाका, कारण की तुम्हाला संपूर्ण अपडेट वेळोवेळी देत राहणार आहे. तर ओपनच्या मुलांचा 130 मार्काचा कट ऑफ मी सांगितलेला आहे, आणि ओपनच्या मुलींचा 120 ते 125 मार्कापर्यंत मुलींचा जाऊ शकतो. मुलींचा ओपनच्या मुलांचा आणि मुलांचा 130 मार्क, आणि मुलींचा शेवट 120 किंवा जास्त लय झालं डोक्यावरून पाणी गेलं 125 मार्क. त्याच्या पुढे मुलींचा कट ऑफ जाणार नाही. ही काळ्या दगडाची पांढरी रेख आहे, तुम्ही लक्षात ठेवा. कारण की ज्या मुलींना एवढे मार्क असतील 120 ते 125 मार्कापर्यंत मुलींचं जर मार्क पडत असतील तर त्यांनी 100% समजून जायचं आपलं सिलेक्शन होणार आहे. कमीत कमी आपण वेटिंग लिस्टच्या यादीत तर 100% असणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे बरेच जण गेल्या वर्षी वेटिंग लिस्टमध्ये असून देखील MSF मध्ये जॉईनिंग मिळाली होती. बरेच जण त्याच्यामध्ये देखील चांगलं कल्याण झालेलं आहे. त्याच्यामुळे कुठली ना कुठली आपल्याला नोकरी मिळते ह्याचं समाधान ठेवायचं. कारण की असं समजत नाही की आपण पोलीस नाही झालो, कुठं काय नाही झालो, तर आपल्याला ह्याच्यामध्ये कुठली ना कुठली क्षेत्रामध्ये जाण्याची संधी मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की MSF देखील वाईट नाही, सरकारी नोकरी आहे ते देखील तुम्हाला स्वीकारायला काय हरकत नाही वेटिंग लिस्टमध्ये जर राहिला. तर ओबीसीच्या मुलांचा देखील सांगणार आहे, ओबीसीच्या मुलांना जर 125 ते 126 मार्क पडत असेल ओबीसीच्या मुलांना, तर त्यांनी 100% आपलं काम होतं असं समजून जायचं. कारण आता व्हिडिओ बघितलं, बऱ्याच जणांचा मी व्हिडिओ बघितलं, पण आपण कुणाचा व्हिडिओ बघून काय सांगत नाही. कारण मी फक्त माहितीसाठी बघितलं होतं की जर कशा प्रकारे सांगतात तर 136 आणि 138 मार्काचा जर कट ऑफ लागत असाल तर कशा प्रकारे मुलांना अभ्यास करायचा आणि किती मार्क घ्यायला विचार करा तुम्ही. त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की ग्राउंडमध्ये मार्क पडलेले बघता, लेखीमध्ये पडलेले बघता, त्याच्यानुसार कट ऑफ काढावा लागतो. कारण की कुठल्याही कितीही भोगमपट्टी 140 मार्काचा कट ऑफ जर लागत असेल ओपनचा तर पोलीस भरती सोडून द्यावी त्याच्यानं. कारण की एवढी विद्यार्थी शक्य नाही एवढे मार्क घेणे. कारण की मला असं वाटत नाही की पोलीस भरतीच्या रेकॉर्डमध्ये
कट ऑफ कधी 140 मार्काचा लागलेला आहे, कधीच नाही. कारण की पोलीस भरतीचा कट ऑफ आहे 130 मार्कापर्यंत लईत लई डोक्यावर पाणी जात आहे, एवढं कट ऑफ लागत असतं. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही बोलतापाला बळी पडू नका. कट ऑफ जो आहे तुम्ही रिअल सांगत आहे, जे ज्यांना पटतंय त्यांनी व्हिडिओ बघा, ज्यांना नाही सोडून द्या. कारण की फक्त आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला वेळोवेळी अपडेट येत राहणार आहे. तर ओबीसीचा कट ऑफ सांगतो 125 ते 126 मार्काचा मुलांना कट ऑफ लागू शकतो. त्यानंतर मुलींना 113 ते 115 मार्काचा कट ऑफ लागू शकतो. मुलींना ओबीसीच्या मुलींना 113 ते 115 पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही बोलता बळी पडू नका. हा एक कट ऑफ आहे तो 100% समजून, आपलं जर मार्क एवढे पडत असेल तर एवढ्या मुलींना समजून जायचं की आपण कॉम्पिटिशन कमी आहे मुलींसाठी. मुलांसाठी कॉम्पिटिशन फार आहे, मुलांना मार्क देखील जास्त पडत आहेत, मुलींना मार्क कमी पडत असतात ग्राउंडमध्ये. मला माहिती आहे लेखीमध्ये जर मुली पुढे असतील पण ग्राउंडमध्ये मुलींना मार्क कमी पडले, त्यामुळे कट ऑफ देखील कमी लागणार आहे. त्यानंतर एससीच्या मुलांना 123 ते 124 मार्काचा कट ऑफ लागू शकतो. एससीच्या मुलांना 123 ते 124 मार्काचा कट ऑफ जाऊ शकतो. त्यानंतर मुलींचा मुलींचा 110 ते 112 पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो. एससीच्या मुलींचा 110 ते 100. आता पोलीस चाइल्ड असेल, कोण भूकंपग्रस्त असतील, त्यांचा देखील कट ऑफ अशाच प्रकारे जाणार आहे. कारण की आपल्याला जर समजायचं, जर तुम्ही पोलीस चाइल्ड असाल, ओपनमध्ये असाल किंवा कुठंही असाल, तर तुम्हाला 120 मार्क जर पडत असतील, पोलीस चाइल्ड असाल, तर तुमचं सिलेक्शन यादीमध्ये नाव असणार आहे. जे बी पोलीस चाइल्ड असतील, कोणी का असा ना, मग 125 पर्यंत मार्क जर प्रत्येकाला पडत असतील, मग NT असू द्या, NTB असू द्या, NTC असू द्या, त्यानंतर SC असू द्या, ST असू द्या, OBC असू द्या, पोलीस चाइल्ड असू द्या, त्यानंतर जर 125 मार्कापर्यंत टोटल जात असेल तर 100% आपलं सिलेक्शन होतं आहे. त्यामुळे तुम्ही कुठे विचारत नाही सर आम्हाला आमचं पोलीस चाइल्ड आहे, कुठं भूकंपग्रस्त आहे, कुठं प्रकल्पग्रस्त आहे, आमची एवढी टोटल होते, एवढे होते, तर आमचं होईल का? तसं काय नाही. मी तुम्हाला सांगितलं 125 मार्कापर्यंत तुम्हाला मार्क पडत असतील तर समजायचं आपलं सिलेक्शन होतंय. पोलीस चाइल्डवाले, भूकंपग्रस्तवाले, इतर कुठलेही कास्ट असल्या, तुमचा कसलाही भानगड असल्या, त्याच्यामध्ये तुमचं 100% सिलेक्शन होणार आहे. फक्त 125 मार्क टोटल तुमची जायला पाहिजे. तर त्यानंतर ST झालं VGA. तर VGAच्या मुलांना देखील सांगत आहे की 125 ते 127 मार्कापर्यंत तुमचे टोटल जात असेल, 125 ते 127 मार्कापर्यंत, तर तुमचं सिलेक्शन म्हणजे यामध्ये नाव येऊ शकतं. म्हणतोय मी, आलेलं नाही, फक्त नाव येऊ शकतं. आणि मुलींचं 112 ते 114 अशा प्रकारे येऊ शकतं. आता बरेच जण काल व्हिडिओला कमेंट केले की सर एवढा कट ऑफ कधी गेलाच नाही आणि कधी. अरे तुम्ही बघा, पेपर भयानक अवघड होता. बरेच जण म्हणतायत की पेपर अवघड होता. आता ज्यांनी पेपर दिलेला आहे, ज्यांना सोपा गेलेला आहे, त्यांचं म्हणणं साहजिक आहे की म्हणजे 100मधून एक जण कमेंट करतो की सर एवढा कट ऑफ लागू शकणार नाही, जास्त जाऊ शकेल. म्हणजे त्याला वाटतं की एवढा कट ऑफ कमी लागला तर बरेच जणांचं सिलेक्शन होईल. असं नाही, भ्रमात राहू नका. एवढी सुद्धा लोकांना मार्क नाहीत, 130 मार्क सुद्धा गेल्याचे आहे, पण बऱ्याच जणांची नाही, फार कमी मार्क पडले. 100च्या आतमध्ये बरेच विद्यार्थी गुंडाळलेले आहेत. त्याच्यामुळे सांगतो लेखी आणि ग्राउंड मिळून 100च्या आत सुद्धा बरेच जण गुंडाळले आहेत. इथं ग्राउंडला 50 असले, इथं लेखीला त्याला 48 आणि 50 मार्क पडले. म्हणजे अशा प्रकारे देखील प्रकार झालेला आहे. ज्यांना ग्राउंडमध्ये परफेक्ट असतं ते लेखीमध्ये नसतं, आणि जे लेखीमध्ये परफेक्ट असतं ते ग्राउंडमध्ये. त्याच्यामुळे फक्त आपल्याला दोन्हीचाही समतोल राखून जे अभ्यास करतात ते 100% पोलीस होतात. हे देखील आपलं सूत्र सर्वांचं जाहीर आहे. कारण की दोन्हीकडे पोलीस भरती असं क्षेत्र आहे की दोन्ही क्षेत्रामध्ये आपल्याला अव्वल राहावं लागतं, तरच आपलं सिलेक्शन यादीमध्ये नाव दिसतं. तर ST झालं, VGA झाली, NTBच्या मुलाला देखील 125 ते 128 मार्क जर पडत असतील तर आपलं येऊ शकतं. आणि मुलींचा 113 ते 111 अशा प्रकारे नाव येऊ शकतात. तर अशा प्रकारे पूर्णपणे कट ऑफ जी यादी आपल्यापर्यंत आहे. तर मी तुम्हाला कट ऑफ पाठीमागील 2-3 व्हिडिओ झाले, त्याच्यामुळे एवढं सांगण्याची काही गरज नाही. फक्त आजचा व्हिडिओ एवढा आहे की बरेच जण म्हणत होती 136 आणि 140 मार्काचा कट ऑफ ओपन जाऊ शकेल. असं काही होणार नाही मित्रांनो. तुम्ही फक्त असल्या बोलतापाला बळी पडू नका आणि फक्त आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला वेळोवेळी अपडेट मिळत राहणार. धन्यवाद.